स्त्रियांमध्ये विशेषतः प्रसूतीनंतर पोट, मांड्या व कमरेत चरबी साचते आणि त्याचाच परिणाम म्हणजे वजन वाढते. तर हाच भाग पोट, मांड्या व कमरेची चरबी कमी करण्यासाठी आज आपण 6 सोपे व प्रभावी योगासने पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आहारासंबंधी काही नियमही सांगणार आहे, जेणेकरून वजन लवकर कमी करण्यास मदत होईल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते स्वांना मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. ही योगासने करण्याआधी 12 सेट सूर्यनमस्कार करा. वरती आय बटन मध्ये लिंक आहे, ते पाहूनही तुम्ही करू शकतात. किंवा आता जी योगासने दाखवणार आहेत त्यांचे रिपिटेशन्स वाढवा, म्हणजे लवकर वजन कमी करण्यास ते मदत करतील आणि तुम्हाला लवकर फरक जाणवेल. तर सुरुवात करूयात प्रथम योगासनापासून. त्यासाठी दंडासनामध्ये बसून घ्या. दोन्ही पाय सरळ करा, पाठीचा कणा सरळ ठेवा. पहिले योगासन करणार आहोत नौका संचालनासन. त्यासाठी दंडासनात बसून घ्या, पाठीचा कणा सरळ, दोघी हातांची मूठ वाळा, अंगठ्याला आत घेऊन मूठ वाळा आणि श्वास सोडत सोडत शक्य होईल तितके पुढे झुका. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. ज्याप्रमाणे आपण नौका बघितली आहे, ज्याप्रमाणे नौका चालवतात, तर त्याचप्रमाणे हे आसनही करायचे आहे. जितके शक्य होईल तितके मागे जा आणि पुढे येण्याचा प्रयत्न करा. पुढे जा आणि पुढे जाताना पाठीला ताठ ठेवा. अशा प्रकारे रोल केल्यामुळे काय होते की आपल्याला पोटावर ताण येणार नाही. त्यासाठी पाठ सरळ हवी आणि आपल्या कमरेपासून आपल्याला पुढे यायचे आहे. आणि त्याच पद्धतीने जितके शक्य होईल तितके मागे जाणार, त्यानंतर पुढे येणार, तेवढा पोटावर ताण जाणवेल. जसे दाखवत आहे त्याच पद्धतीने करा. श्वास सोडत पुढे झुका. श्वास घेत मागे या. श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे. आता हीच नौका आपल्याला उलट दिशेने चालवायची आहे. त्यासाठी हात वर मागे, हात वर घ्यायचे मागे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत पुढे. शेवटचे 5. तुम्ही पाहू शकतात की मांड्या, पोट अतिशय यावर ताण जाणवतोय. खूप चांगल्या पद्धतीने एंगेज होण्यास मदत होते. शेवटचे 5. 4, 3, 2, 1. खूप छान. रिलॅक्स करा. चक्की चालन आसन करणार आहोत. त्यासाठी दोघी पायात अंतर घ्या. तुम्हाला शक्य होईल तितके दोघी पायात अंतर घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात एकमेकांमध्ये इंटरलॉक करा. आता आपल्या डाव्या पायाकडून पुढे या. श्वास सोडत सोडत पुढे या. श्वास घेत मागे. कोपर सरळच ठेवा आणि पाठीलाही सरळ ठेवा. श्वास सोडत पुढे झुका. पायाच्या पंजांना आत घ्या. गुडघा वर उठू न देता मॅटवर ठेवा. गुडघा सरळ ठेवा. पाठीचा कणा सरळ घ्या. श्वास सोडत सोडत पुढे झुका. श्वास घेत मागे.
ज्याप्रमाणे पूर्वीच्या बाया या जात्यावर दळण दळायच्या, सेम त्या पद्धतीने आपल्याला या करायच्या आहे. साईडने पण दाखवते, एक वेळेस बघून घ्या. शक्य होईल तुम्ही जितके मागे जाल तितका पोटऱ्यांचा भाग, मांड्या आणि पोट चांगल्या पद्धतीने एंगेज होतंय. तुम्हाला शक्य होतील तितके रिपीटेशन्स यांचे वाढवा. श्वास सोडत सोडत पुढे घ्या. दोघी पायांभोवती हाताला गोल फिरवा, मागे घ्या. श्वास सोडत सोडत पुढे, श्वास घेत मागे. आता हेच उलट दिशेने करणार आहोत. खूप छान, कंटिन्यू करा. तुम्ही कमीत कमी 20 वेळा प्रत्येक आसन रिपीट करा. तुम्ही सोबत करत असणार तर तुम्हाला जाणवेल की किती चांगल्या पद्धतीने पोट, मांड्या, कमरेचा भाग पूर्ण पद्धतीने एंगेज झालेला आहे. शेवटचे 5, 4, 3, 2, 1. खूप छान. आता या व्यायाम प्रकारानंतर दोन्ही पाय एकमेकांना जोडून या प्रकारे बटरफ्लाय करून घ्या, तिथली आसन. आता तिसरा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी उजव्या पायाला आत घ्या, डाव्या पायाला साईड घ्या. पाठीचा कणा सरळ घ्या. डावा पाय जितका शक्य होईल तितका साईड करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. उजवा हात कानाजवळ न्या, डावा हात साईडला घ्या. आता श्वास सोडत सोडत आपल्या डाव्या बाजूला झुका. शक्य होईल तितके डाव्या बाजूला झुका आणि डाव्या अंगठ्याला पकडा. श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला झुका. श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला झुका. श्वास घेत वर, श्वास सोडत डाव्या बाजूला शक्य होईल तितकी झुका, जेणेकरून उजव्या बाजूला ताण जाणवेल. श्वास घ्या, श्वास सोडत डाव्या बाजूला झुका. खूप छान. 5, 4. तुम्ही नक्की करून बघा हे व्यायाम. त्यावेळेस तुम्हाला नक्की कळेल की किती इफेक्टिव्ह, किती प्रभावी आहे ते व्यायाम. 4, 3, 2, 1. आणि याच स्थितीत थांबण्याचा प्रयत्न करा आणि हळूवार हात खाली घ्या. याचेही तुम्ही आवर्तन वाढवा, कमीत कमी 20 करा. आता डाव्या पायाला आत घ्या, उजव्या पायाला शक्य होईल तितके साईड करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. डावा हात वर कानाजवळ न्या आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला झुका. उजव्या अंगठ्याला पकडण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत वर या, श्वास सोडत उजव्या बाजूला झुका. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. शेवटचे 5, 4, 3, 2, 1. या स्थितीत थांबा आणि हळूवार हात खाली घ्या. आता सराव करणार आहोत भूनमन आसनचा. तर समजून घ्या कसा करायचा आहे. दंडासनात बसून घ्या. दोघी हात
मांड्यांजवळ, पाठीचा कणा सरळ. श्वास घेत दोन्ही हात वर घ्या आणि श्वास सोडत उजव्या हाताला वर न्या आणि डाव्या हाताला खाली घ्या. आपल्या उजव्या बाजूला शक्य होईल तितके मागे जा आणि हळूहळू आपले कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीने डाव्या बाजूला श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एकदा समोरून दाखवते. या पद्धतीने पाठीचा कणा सरळ, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. यामुळे काय होते की आपला पोट, कमरेचा भाग आणि मांड्या खूप चांगल्या पद्धतीने एंगेज होतंय आणि मग याचे जितके रिपिटेशन्स आपण वाढवू तितका आपल्याला फायदा मिळेल. तर कंटिन्यू करूयात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तुम्हीही सोबत करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. प्रत्येक व्यायाम प्रकार चांगल्या पद्धतीने समजून घ्या आणि मग त्यानंतरच रिपीट करा. जर तुम्हाला हे व्यायाम प्रकार करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. नक्की करून बघा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. शेवटचे 5. श्वासासोबत प्रत्येक व्यायाम करा जेणेकरून चरबी लवकर वितळेल. 4, 3, 2, 1. खूप छान. पुढचं योगासन करणार आहोत. सेतुबंधासन. दोघी पायांना वळवून घ्या. टाच नितंबांजवळ आणा. जितके कमरेत अंतर असेल तितके पायांमध्ये अंतर घ्या. दोघी हात मागे घ्या. नीट समजून घ्या आणि त्या पद्धतीनेच करा. श्वास घेत नितंबांना वर करा, कमरेचा भाग वर करा आणि त्याच वेळेस हातांना मॅटवर आणा. हळूहळू वर घ्या. श्वास सोडत खाली न्या. कमरेचा भाग ज्या वेळेस वर येतोय त्याच वेळेस आपल्याला हातांनाही मॅटवर आणायचंय आणि कमरेचा भाग ज्या वेळेस मॅटवर आपण टेकवतोय त्याच वेळेस हातही खाली आपल्याला घ्यायचे आहेत. तर दोघी एक सोबत लयीत करण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत कमरेचा भाग वर, दोन्ही हात मॅटवर. श्वास सोडत हात मागे, नितंब खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जितकं तुम्हाला शक्य होईल तितका कंबर वर उचला. जर तुम्हाला मानेसंबंधी काही त्रास असतील तर किंवा गुडघ्यासंबंधी काही त्रास असतील तर हळू करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास घेत खाली. तुम्ही पाहू शकता की कंबर, मांड्या, पोट एक चांगल्या पद्धतीने एंगेज होतंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. शेवटचे 5, 4. मानेला स्थिर ठेवा. 3, 2, 1. हळूहळू पायांना सैल सोडा. श्वास घ्या आणि श्वास सोडा. पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी दोघी हात खांद्यांच्या सरळ रेषेत, तळ हात आकाशाच्या दिशेने. दोघी पाय पुन्हा फोल्ड करा. पायांमध्ये बॅट इतके अंतर घ्या आणि टाचा कमरेपासून दूर न्या, नितंबांपासून दूर न्या. श्वास घ्यायचा आहे. आता
सराव करणार आहोत मर्कटासन. त्या मर्कटासनचा हा प्रकार आहे. तर श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोघी गुडघे उजव्या बाजूला करा, डाव्या बाजूला बघा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत दोघी गुडघे उजव्या बाजूला घ्या, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडत उजवीकडे, जितकं शक्य होईल तितकं गुडघ्यांना खाली टेका आणि त्याच्या विरुद्ध दिशेने पहा आणि याचे रिपिटेशन्स वाढवा. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, डावीकडे पहा. किंवा तुम्ही मानेला एक स्थिरही ठेवू शकतात आणि फक्त पायांनाच या पद्धतीने हलवू शकतात. जर तुम्ही थोडे फास्ट करत असणार तर मानेला स्थिर ठेवा आणि हळू करत असणार तर मग तुम्ही मान वळवली तरीही चालेल. काही वेळेस आपल्याला चक्कर येऊ शकतात. खूप छान. पाय दोघी, तळपाय मॅटवर एकदम फर्म ठेवा. यामुळे मागचा कमरेचा भाग, पोटऱ्या, पाय यावर ताण येतो. 5 आणि हे एक रिलॅक्सिंग आसनही आहे, तर तुम्हाला खूप आराम मिळेल. दुसऱ्या प्रकारात तुम्ही दोन्ही पाय या पद्धतीने जवळ करा, गुडघे जवळ घ्या आणि शेवटचे 5, 4, 3, 2, 1. खूप छान. हळू पायांना सैल सोडा, दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. या सर्व व्यायाम प्रकारानंतर एक 4 ते 5 मिनिटाचं शवासन नक्की करा. मॅटवर फक्त पडून राहा आणि आपल्या श्वासाकडे बघा. पूर्ण शरीर सैल सोडा आणि फक्त आपल्या श्वासाकडे पहा. दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. 4 ते 5 मिनिटाचं रिलॅक्सेशन झाल्यानंतर उजवा हात वर घ्या, उजव्या बाजूला वळा आणि हळूवार उठून बसा. आहाराचे काही नियम जाणून घेऊयात. आपल्या आहारातील पांढऱ्या पदार्थांचे प्रमाण शक्य तितके टाळा. पांढरे पदार्थ म्हणजे साखरचा वापर शक्य तितका टाळा. मैद्याचे पदार्थ टाळा. बाहेरचे पॅकेट्स फूड्स, घरातील तळलेले पदार्थ यांचा वापर कमीत कमी करा. आणि त्याचप्रमाणे जो पॉलिश केलेला राईस असतो, व्हाईट राईस, पांढरा राईस, याचेही प्रमाण कमी करा. आणि रोज रात्री 7 ते 8च्या दरम्यान जेवणाचाच प्रयत्न करा. या आहाराच्या नियमांसोबतच आपले योगासने नित्यनियमित करा आणि आपले वजन लवकरात लवकर कमी करा. आता ही जी योगासने आपण पाहिलीत यांचे जास्तीत जास्त रिपिटेशन्स वाढवा आणि कमीत कमी 7 दिवस ही योगासने रोज करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. आता पुन्हा भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.